नमस्कार मंडळी, आजचा व्लॉग आहे माझ्या वटपौर्णिमेच्या सणाबद्दल। एक अतिशय खास आणि भावनिक क्षण। यासाठी सुरुवात घरातल्या देवपूजेपासून केली। त्याच्यानंतर वटपौर्णिमेसाठी लागणारं सर्व साहित्य गोळा केलं आणि पूजेसाठी ताटामध्ये पाण्याचा कलश, विड्याची पानं, सुतगुंडी, कापडी वस्त्र, हळद कुंकू, फुलं, ओटीसाठी लागणारं सामानामध्ये 5 फळं, गहू हे सगळं घेतलेलं। दिवा हा वडाच्या झाडापाशीच ठेवलेला आणि माझ्या साईडला हे खूप मोठं वडाचं झाड आहे, जिथे खूप साऱ्या महिला सजून धजून आधीच पूजेसाठी आलेल्या आणि पूजेची सुरुवात त्यांनी केली होती। पूजेचा मुहूर्त हा 11:55 ते 12:30 होता आणि मी या योग्य वेळेमध्ये पूजेसाठी पोहोचलेले। मलाही पूजा करायची होती। मी वाट काढली या गर्दीमधून आणि मी पूजेला सुरुवात केली। सगळ्यात आधी पूजेसाठी विड्याच्या पानावरती सुपारी ठेवून गणेश पूजन केलं। मी मनापासून वडाची पूजा केली आणि त्यानंतर पूजेनंतर प्रदक्षिणा घातल्यानंतर मॅरिड वुमन्स ह्या एकमेकांना वाण देतात। दोरा गुंडाळला, हळद कुंकू वाहिलं आणि 7 फेऱ्या घ्यायला सुरुवात केली। पूजेनंतर मी तिथल्याच स्त्रियांना 5 स्त्रियांना वाण दिलं। वाणमध्ये गहू आणि आंबा याचं विशेष महत्त्व असतं आणि याचबरोबर प्रत्येक ठिकाणी प्रथा वेगळी असते। काही जण शृंगाराचं सामान देतात, ब्लाऊज पीस देतात किंवा फक्त फळं देतात। प्रत्येकाची पद्धत वेगळी असते। तर मी आंबा, गहू आणि फळं आणि शृंगाराचं सामान हे सगळं स्त्रियांना दिलेलं। तिथे असणाऱ्या 4 स्त्रियांना मी वाण दिलं आणि घरी आल्यानंतर मी माझ्या सासूबाईंची ओटी भरली। तर अशा पद्धतीने मी 5 स्त्रियांना वाण दिलं आणि माझी पूजा मी पूर्ण केली। घरी आल्यानंतर माझ्या वटपौर्णिमेच्या लुकचे थोडेसे फोटो काढले आणि रांगोळी हे मी आधीच काढून घेतलेली। त्याच्यानंतर वटपौर्णिमेच्या निमित्ताने रांगोळीही काढतात, तर मी सुद्धा रांगोळी काढलेली। पूजा करून झाली आणि तिथे 5 सवाष्णांना वाण दिलं, त्यांनी हळदी कुंकू लावलं, त्यामुळे ते थोडं इथं विस्कळलं, पण ठीक आहे, काही हरकत नाही। माझी वडाची पूजा झाली आणि जो मुहूर्त होता 55 ते 12:30पर्यंत आणि त्याच्यामध्ये मी पूजा केली। खूप गर्दी होती आणि मी माझी पूजा व्यवस्थित केली आणि आता मी घरी आली आणि ठीक आहे, आता माझा उपवास आहे, त्यामुळे मी हा उपवास संध्याकाळी सोडेल। तर हा होता माझा व्लॉग, माझी पहिली वटपौर्णिमा। सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या काय पद्धती असतात वटपौर्णिमा सेलिब्रेट करायच्या, त्या पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन केलं तरी चालेल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय, थँक्यू फॉर वॉचिंग।